एवढ्या गरमीमध्ये तुम्हाला वजन कमी करण्याला भाग पडणारा आणि शरीराला थंडावा देणारा असा जबरदस्त असा ड्रिंक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. दिवसभर तुम्हाला फक्त हा ज्यूस प्यायचा आहे. यामुळे तुमचं शरीर मस्त आतून थंड सुद्धा राहणार आहे. उष्णताचा त्रास सुद्धा तुम्हाला होणार नाहीये आणि तुमचं जबरदस्त असं वजन सुद्धा कमी होणार आहे. या उलट तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होणार आहे, डायजेशन बूस्ट होणार आहे, शरीरातील विषारी घटक बाहेर पडणार आहे, चरबी मेणासारखी वितळणार आहे. आता एवढं सगळं जर या ड्रिंकमुळे होत असेल, तर अजून काय पाहिजे? यामुळे काय होतं, तर गरमीमुळे उष्णता खूप जास्त असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी उष्णता तयार झाली असते, जी गरमी तयार झालेली असते, ते थंड करण्याचं काम सुद्धा हा ज्यूस करतो. नमस्कार, मी प्राजक्ता तुमच्या सर्वांचं खूप सारं स्वागत करते. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये कोणताही उशीर न करता आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करूयात. हा व्हिडिओ तुम्ही स्टेप बाय स्टेप पहा. 1.5x स्पीडवरती बघू शकता. स्किप न करता बघा, म्हणजे मी यामध्ये काय-काय टाकलं ते सुद्धा तुम्हाला कळेल आणि यामध्ये टाकलेले पदार्थाचं काय इम्पोर्टन्स आहे, ते सुद्धा तुम्हाला यामध्ये कळणार आहे. 20 किलोला 1 लिटर. तुमचं वजन जर 60 किलो असेल तर 3 लिटर पाणी घ्या. 80 किलो असेल 4 लिटर पाणी घ्या. 65 किलो असेल तर तुम्ही त्या हिशोबाने अर्धा लिटर पाणी पुन्हा जास्त वाढवायचं आहे. म्हणजेच तुम्ही काय करू 3.5 लिटर पाणी तुम्ही घेऊ शकता. या पद्धतीने तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. माझ्याकडे मोठं पातेलं नव्हतं, म्हणून मी इकडे 2 लिटर पाणी घेतलंय. 2 लिटर पाणी जे आहे ते मी नॉर्मल पिणार आहे. असं सुद्धा तुम्ही करू शकता. आता हे पाणी आपल्याला मोठ्या आचेवरती गरम होण्यास ठेवायचंय. आता बघा, हे पाणी मी गरम करण्यासाठी स्टीलचं भांडं घेतलंय. तुम्हाला बिलकुल अॅल्युमिनियमचं भांडं घ्यायचं नाही. एकतर तुम्ही लोखंडी भांडं घेऊ शकता किंवा स्टीलचं भांडं घेऊ शकता. पण स्टीलचं भांडं ऑलवेज बेटर. अॅल्युमिनियमचं भांडं घेऊ नका आणि मातीचं घेतलं तर ऑलवेज गुड. पण असं पातेलं घेऊ नका की ज्यामध्ये तुम्ही भाजी करता, जेणेकरून त्या भाजीचा स्मेल सुद्धा आपल्याला येतो. अशा पद्धतीने पातेलं घ्यायचं की ज्यामध्ये आपण असंच काही पाणी वगैरे गरम करतो म्हणा, या गोष्टी, जेणेकरून भाजीचा स्मेल येणार नाही. त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा, ते म्हणजे सोप. सोप आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्याचं काम करतं. त्यानंतर टाकायचं आहे दालचिनीचा तुकडा. दालचिनीचा तुकडा टाकल्यामुळे आपल्या रक्तातील साखरेचं पातळी कमी होते आणि साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास दालचिनी खूप मदत करते. अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे. यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. शरीरामध्ये जिथे-जिथे चरबी जास्त काळ साठून राहते, ती चरबी मेणासारखी वितळण्यास जिऱ्यामुळे खूप जास्त मदत होत असते. त्यानंतर यामध्ये आपण जो इन्ग्रीडियंट टाकतोय, तो इन्ग्रीडियंट काही जण टाकू शकतात किंवा काही जण स्किप करू शकतात. ज्यांना कोणाला मूळव्याध आहे किंवा उष्णतेचा फार जास्त त्रास आहे, अशांनी आता मी जो इन्ग्रीडियंट तुम्हाला सांगते तो तुम्ही स्किप केला तरीही चालेल किंवा एकदम कमी प्रमाणात वापरला तरीही चालेल. ज्यांची कोणाची डिलिव्हरी झाली आहे आणि ते आता ब्रेस्ट फीडिंग वरती आहे, पण वजन खूप जास्त वाढलेलं आहे, अशांनी सुद्धा हे पाणी बिनधास्तपणे तुम्ही पिऊ शकता. त्यानंतर यामध्ये टाकायचा आहे ओवा. ओवा हा थोडासा गरम असतो, त्यामुळे तुम्ही कमी करू शकता. फक्त चिमूटभर टाकलात तरीही चालेल, पण आवर्जून टाका असंच मी म्हणेल. मूळव्याध उष्णता ज्यांना आहे त्यांनी ना, समोर आपण अजून एक इन्ग्रीडियंट टाकणार आहोत. त्यामुळे आपल्या शरीरात जी उष्णता तयार होते ती कमी होण्यास मदत होते. शरीराला थंडावा मिळतो. त्यामुळे तुम्ही चिमूटभर ओवा नक्की टाका. यामुळे भूक कमी लागते. ॲसिडिटीचा त्रास होत असेल तो सुद्धा कमी होतो आणि या उलट म्हणजे जर आपल्याला असं होतं ना वारंवार भूक लागणे, तर ते काम आपण हे पिल्यानंतर कमी होऊन जातं. अद्रकीचा अगदी थोडासा तुकडा घ्यायचा आहे. अद्रक ही गरम असते, त्यामुळे अगदी छोटासा आपल्याला तुकडा घ्यायचा आहे. किसून टाकायचा आहे. म्हणजे याचा फ्लेवर खूप जास्त येईल आणि कमी टाकल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, आता अद्रक म्हणा किंवा मग लिंबू म्हणा खूप जास्त उन्हाळ्यामध्ये महाग होतात, तर त्यामुळे आपण खूप कमी प्रमाणात याचा वापर करणार आहोत. अद्रक ही बारीक किसून टाकली, तुम्ही ठेचून टाकू शकता किंवा अद्रकीचे बारीक-बारीक तुकडे करून सुद्धा तुम्ही टाकू शकता. तुमच्या याच्यावरती आहे. त्यानंतर यामध्ये टाकायच्या ओली हळदीचा तुकडा. मला माहिती आहे बऱ्याच जणांना ओली हळद मिळणार नाही, तर आता उन्हाळ्याची मिळत सुद्धा नाही. तर अशा वेळेस तुम्ही चिमूटभर इकडे हळदचं पावडर टाकलं तरी चालेल किंवा स्किप केलं तरीही चालेल. पण मी म्हणेल की चिमूटभर टाका, जेणेकरून यामुळे तुमच्या शरीरातील सूज सुद्धा कमी होते, विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि यामुळे कॅन्सर सारखे एकदम गंभीर आजार सुद्धा आपल्याला होत नाही. सकाळ-सकाळ तर हळदीचं पाणी पिणं खूप गरजेचं आहे. आजकाल कॅन्सर, हार्ट अटॅक ह्या गोष्टी इतक्या सगळ्यांना होत आहेत, की त्यामुळे आपल्याला ह्या काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ताणतणाव वाढलेला आहे म्हणून सुद्धा ह्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे जेवढं आपण हेल्दी लाईफस्टाईल अडॉप्ट करू तेवढं खूप इम्पोर्टंट आहे. जेव्हा तुम्ही वेट लॉस वरती असता, वेट मेंटेनन्स वरती असता, आपसुकच आपली लाईफस्टाईल थोडी चेंज होते आणि आपला कल असतो की आपण चांगल्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे, हेल्दी गोष्टी खाल्ल्या पाहिजे. पण तुम्ही वेट मेंटेन असेल, वेट
लॉस मीन्स तुमचं ठीक आहे, तुम्हाला वेट गेन करायचं पण चांगल्या पद्धतीने करा, हेल्दी खाऊन करा, जेणेकरून चांगला असा तुम्हाला फायदा होईल. मी इकडे गोकर्णाची फुलं टाकली 2 माझ्याकडे ड्राय आहे. तुम्ही गावाकडे राहत असाल, तुम्हाला इझिली फ्रेश अशी गोकर्णाची फुलं मिळतील. ब्लू टी सुद्धा याला म्हटलं जातं किंवा तुम्हाला नाहीच भेटलं, स्किप केलं तरीही चालेल. ज्यांना कोणाला शुगर वगैरे आहे त्यांनी नक्कीच हे टाकलं पाहिजे. ज्यांना कोणाला शुगर आहे, प्री डायबेटिक आहे, बॉर्डर लाईनवरती आहे, अशांनी गोकर्णाची फुलं आणि दालचिनी हे बिलकुलच स्किप करायचं नाही. त्यांनी टाकायचे म्हणजे टाकायचं आहे. मोठी आच करायची, याला चांगली अशी दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे. म्हणजे यामध्ये जे आपण पदार्थ टाकले त्या सगळ्यांचा अर्क या पाण्यामध्ये येईल. हे पाणी एवढं जबरदस्त आहे, की तुम्ही विचार करणार नाही. या पाण्यामुळे तुम्हाला डाएट एक्सरसाइज करायची गरज पडणार नाही. सगळं काही तुमचं एकदम जबरदस्त होणार आहे. त्याला उकळी आली आहे. उकळी आल्यानंतर तुम्हाला 2 मिनिटभर हे मोठ्या आचेवरती हे उकळू द्यायचंय. म्हणजे या पूर्ण पदार्थाचा अर्क या पाण्यामध्ये उतरून जातो. या पाण्यामध्ये जेव्हा या पदार्थाचा अर्क उतरून जातो, तेव्हा नंतर ह्या पदार्थांचं आपल्याला काहीच करायचं नाही, सरळ फेकून द्यायचं. बऱ्याच जणांचे प्रश्न येतात, की याचं करायचं तरी काय? तर सरळ फेकून द्यायचं. आता बघा उन्हाळा आहे, मग उन्हाळ्यामध्ये हे गरम पिलं ना, तर आपल्याला ना गरमी जास्त होते. मग सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला कंपल्सरी गरम चहासारखंच हे प्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, अशा पद्धतीने हे गाळून घ्यायचं आणि दिवसभरामध्ये तुम्ही हे माठामध्ये पाणी साठवून ठेवू शकता किंवा मग तुम्ही जर फ्रिजमध्ये हे ठेवत असाल, तर तसंही करू शकता. तुमच्यावरती आहे. कारण मलाही समजतं, की गरमी आहे, गरमीमध्ये ते पिऊ शकत नाही आणि जर तुम्ही नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणी पीत असणार, तर वेल एंड गुड खूप जबरदस्त. हे पाणी आता तुम्हाला गरम करायची गरज नाही. हे जर पाणी थंड झालं तर तसं सेवन करायचं, गरम असेल तर तसं सेवन करायचं. तुम्हाला जसं वाटेल तसं. आता यामध्ये प्रत्येक पदार्थाचा अर्क यामध्ये उतरलेला आहे. आता आपल्या शरीराला छान असा थंडावा मिळावा म्हणून यामध्ये आपण टाकतोय 1 चमचा भरून सब्जा सीड्स. सब्जा सीड्स हे आपल्याला उन्हाळ्यासाठी खूप उपयुक्त असतात. कोणताही पेय बनवला त्यामध्ये सब्जा सीड्स नक्की टाका. पण ज्यांना कोणाला किडनी स्टोन किंवा गॉल ब्लॅडर स्टोनचा आहे त्रास, त्यांनी बिलकुल इकडे सब्जा सीड्सचा वापर करू नका. छोट्या-छोट्या बिया असतात त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. पण इथे तुम्हाला चिया सीड्सचा वापर करायचा नाही. चिया सीड्स उन्हाळ्यात वापरत नाही. पावसाळ्यामध्ये तुम्ही चिया सीड्सचं सेवन करू शकता. पण आता कंपल्सरी तुम्हाला सब्जा सीड्स करायचे आणि ज्यांना कोणाला मूळव्याध किंवा खूप जास्त उष्णतेचा त्रास आहे, त्यांनी सौंफचं प्रमाण जास्त घ्यायचे आणि कंपल्सरी सब्जा सीड्सचा वापर यामध्ये करायचा आहे. आता सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला हे काम करायचं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जे तुमचं रोज टिफिन बनवणं म्हणा किंवा जे काम करायचं ते करू शकता आणि सकाळी उपाशी पोटी गरम-गरम हे पाणी चहासारखं प्यायचंय. नंतर दिवसभरमध्ये तुम्हाला हे पाणी संपवायचं आहे. यामध्ये लिंबू सुद्धा टाकू शकता, पण लिंबू प्रचंड महाग झालेले आहेत. त्यामुळे मी लिंबाचा वापर केलेला नाही आहे. लिंबाचे काप करून तुम्ही यामध्ये नक्कीच टाकू शकता. नाही टाकलं तरीही चालेल. आमच्या इकडे 10 ला 1 लिंबू झालाय. तुमच्या इकडे का भाव आहे? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि असं पाणी तुम्हाला 1-1 ग्लास प्रत्येक अर्ध्या-अर्ध्या तासाला तुम्हाला 1 ग्लास हे पाणी प्यायचं आहे आणि तुम्ही बघणार जबरदस्त असा ड्रास्टिक चेंज तुमच्यामध्ये मिळणार आहे. त्यामुळे मेटाबॉलिझम बूस्ट होतं. आता दिवसभरामध्ये तुम्ही जेवण केलं आणि तुम्हाला असं वाटलं, की नाही मला भूक लागली, पटकन ग्लास उचलायचा आणि हे पाणी प्यायचं. तुमची भूक नाहीशी होणार आहे. एकदम जबरदस्त आहे. शरीराला थंडावा देतं, वजन कमी करतं पोटाची आणि तुमच्या मांड्याची जी चरबी आहे ती कमी करण्यास मदत करतं. शरीरावरती जर काही सूज असेल, ती सूज कमी करण्यास मदत करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला हायड्रेट ठेवण्याचं काम करतं. रक्ताची साखरेची पातळी जी आहे ती कमी करण्याचं काम हे करत असतं. एवढं जबरदस्त आणि माइंड ब्लोइंग असा हा ज्यूस आहे, ड्रिंक आहे. तुम्ही याला काहीही म्हणू शकता. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचं वजन आता किती आहे आणि आता तुम्हाला किती किलो वजन कमी करायचंय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. वजन कमी करायचं असो अथवा नसो, पण उन्हाळ्यामध्ये हे ड्रिंक तुम्ही नक्की एकदा प्या. तुमच्या शरीराला या ड्रिंकची खरंच खूप गरज आहे. हप्त्यातून 3 वेळा तुम्हाला हे ड्रिंक प्यायचं. मी वेगवेगळे ड्रिंक तुमच्यासोबत शेअर करते, तर त्यामधलं कोणतंही तुम्ही घेऊ शकता. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार मंडळी. लवकरच भेटूया.